एका आईने आपल्या 2 मुलांना शिकवलं, मोठं केलं, स्वतःच्या पोटाला चिमटा काढून त्यांचं भविष्य घडवलं. पण आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर जेव्हा त्याच आईला आधाराची गरज होती, तेव्हा मुलांनीच तिच्याकडे पाठ फिरवली. इतकंच नाही तर ज्या आईने आपल्या मुलांसाठी आयुष्य खर्ची घातलं, ती आज रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत असताना तिची विचारपूस करण्यासाठीही मुलं आली नाहीत. ही घटना आहे छत्रपती संभाजीनगरमधील. छत्रपती संभाजीनगरमधील कमल आजीची ही कहाणी मन हेलावून टाकणारी आहे. आपल्या 2 मुलांना उच्च शिक्षित करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर कष्ट केले. मुलं मोठी झाली, स्वतःच्या पायावर उभी राहिली. पण काळ बदलला आणि आई वडिलांना मुलांची गरज भासू लागली. कमल आजीच्या म्हणण्यानुसार मोठ्या मुलाने जवळपास 2 वर्षापूर्वी त्यांना वृद्धाश्रमात आणून सोडलं. धक्कादायक बाब म्हणजे मुलांची आर्थिक परिस्थिती चांगली असतानाही आईची जबाबदारी झटकण्यात आली, असा आरोप करण्यात आला आहे. पण कमल आजीच्या आयुष्यातील खरी परीक्षा त्यानंतर सुरू झाली. गेल्या काही दिवसापासून कमल आजीच्या पायाला इन्फेक्शन झालं होतं. परिस्थिती गंभीर झाल्यानंतर त्यांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया केली. एकीकडे आई ऑक्सिजनवर, दुसरीकडे मृत्यूचं सावट. अशा परिस्थितीत कोणत्याही आईला आपल्या मुलाची आठवण येणार नाही का? पण बातमीनुसार त्या कठीण परिस्थितीत त्यांच्या दोन्ही मुलांपैकी किंवा नातेवाईकांपैकी कोणीही त्यांना भेटण्यासाठी आलं नाही. कमल आजीच्या परिस्थितीची माहिती नातेवाईकांनी त्यांच्या मुलांना दिली. त्यांना रुग्णालयात येऊन आईला भेटण्याची विनंती करण्यात आली. पण मुलांनी रुग्णालयात येण्यास नकार दिल्याचं बातमीत नमूद करण्यात आलं आहे. इतकंच नाही तर मोठ्या मुलाने आईला भेटण्याऐवजी नातेवाईकांकडून दारूसाठी पैशाची मागणी केल्याचाही उल्लेख करण्यात आला आहे. हा प्रकार ऐकून कोणाच्याही मनात एकच प्रश्न निर्माण होतो. आईने आयुष्यभर मुलांसाठी कष्ट करायचे, पण आईला गरज असताना मुलांनी तिची साथ सोडायची. शस्त्रक्रियेनंतर कमल आजी आता शुद्धीवर आल्या आहेत. पण मुलांच्या आणि नातेवाईकांच्या या वागण्याने त्यांना मानसिकदृष्ट्या पूर्णपणे खचले आहेत. त्या म्हणतात, मुलांनी मला वाऱ्यावर सोडलं असलं तरी मला संस्थेच्या रूपाने आसरा मिळाला. मुलांकडून मला कोणतीही अपेक्षा उरलेली नाही. आणि त्यानंतर त्या म्हणतात, मृत्यूही येथेच यावा. हे शब्द ऐकताना एक क्षण थांबून विचार करा. ज्या आईने आपल्या मुलांना जन्म दिला, त्यासाठी कष्ट केले, त्याच भविष्य घडवलं, तिलाच आयुष्याच्या शेवटची आपल्याकडे मुलांकडून काहीच अपेक्षा उरू नये, ही किती मोठी शोकांतिका आहे. आज आपण मोठमोठ्या गोष्टी करतो. आई वडिलांचा फोटो सोशल मीडियावर टाकतो, त्यांच्यासाठी स्टेटस ठेवतो. पण खरं प्रेम हे स्टेटस मध्ये नाही, तर त्यांच्या गरजेच्या वेळी त्यांच्या बाजूला उभं राहण्यात आहे. कारण पैसा परत कमवता येतो, घर पुन्हा बांधता येतं, पण आई वडिलांचं आयुष्य परत मिळत नाही. म्हणून तुमचे आई वडील तुमच्या सोबत असतील तर त्यांना वेळ द्या, त्यांची काळजी घ्या आणि त्यांना वृद्धाश्रमाची नव्हे तर आपल्या घरांची आणि आपल्या मायेची गरज आहे हे लक्षात ठेवा. ही बातमी केवळ एक आईची नाही, तर प्रत्येक मुलाने स्वतःला विचारावा असा प्रश्न आहे. आपल्या आई वडिलांना उद्या आपली गरज पडली तर आपण त्यांच्या सोबत असू का? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच संवेदनशील बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.